नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. सत, असत आणि पाप. सत म्हणजे सत्य, असत म्हणजे असत्य आणि पाप. पाप म्हणजे वाईट कर्म. शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. पाप कर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे. शुभ कार्य करीत राहा. शुभ म्हणजे चांगले किंवा पवित्र. चांगले पवित्र असे कार्य करीत राहा. अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. अशुभ म्हणजे जे शुभ नाही असे म्हणजेच वाईट किंवा अपवित्र अशा कर्मात म्हणजेच अशा कामात सहयोगी बनू नका. कोणाला अशा कामात सहकार्य करू नका, मदत करू नका. पाप कर्म करू नका. पाप म्हणजे वाईट कर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे. माणसाने एकदा शुभ कर्म केले म्हणजे चांगले कर्म केले की परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे. फक्त एकदाच शुभ कर्म करून थांबू नये, तर शुभ कर्म म्हणजे चांगले कर्म हे परत परत नेहमी नेहमी करीत राहिले पाहिजे. शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की शुभ कर्म चांगले कर्म इतके अविरत, अविरत म्हणजे सतत नेहमी करत राहावे की त्या योगे अंतःकरणातील सर्व इच्छा ही शुभ कर्माकडे लागाव्यात. आपल्या मनातील सर्व इच्छा हे शुभ कार्याकडे लागाव्यात, पवित्र कार्याकडे लागाव्यात, चांगल्या कार्याकडे लागाव्यात. शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे. चांगल्या कर्माचा, चांगल्या कामांचा संचय करीत राहणे हे सुखकर आहे म्हणजे सुख देणारे आहे. शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. साधने म्हणजे काय? साधने म्हणजे संपादन करणे किंवा प्राप्त करणे. म्हणजेच शुभ कार्य मला साधणार नाही, मला ते प्राप्त करणार नाही, मला ते जमणार नाही असे म्हणू नका. थेंबा थेंबाने पात्र भरते. थेंबा थेंबाने एखादे भांडे भरते. थोड्या थोड्या शुभ कर्माने शुभ कर्म, चांगले कर्म वाढत राहते. जे केल्यानंतर, जे कर्म किंवा जे कार्य केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही. खंत वाटणे म्हणजे वाईट वाटणे, मनस्ताप होणे. एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर मनाला होणारे दुःख म्हणजे खंत. असे दुःख वाटत नाही, खेद वाटत नाही. खेद म्हणजे दुःख, शोक. आपल्या हातून घडलेल्या चुकीची आठवण होऊन मनाला वाटणारे दुःख म्हणजे खेद. असे खंत किंवा खेद वाटत नाही. ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही. पश्चाताप म्हणजे काय? एखादी घटना घडल्यानंतर मागाहून येणारा पस्तावा. घटना घडल्याच्या नंतर जो माणसाला पस्तावा येते त्याला म्हणतात पश्चाताप. जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही, असा पस्तावण्याची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले समजावे. जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल, चांगले कर्म करीत असेल, चांगले काम करीत असेल तर ते त्याने म्हणजे कर्त्याने, चांगले कर्म करणाऱ्याने ते म्हणजे चांगले कर्म वारंवार करीत राहावे, नेहमी करीत राहावे. त्यात त्याने आनंद मानावा. या शुभ कर्मात, चांगल्या कामात त्याने आनंद मानावा. शुभ कर्माचा संचय आनंददायक असतो, आनंद देणारा असतो. जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात. म्हणजे जोपर्यंत त्याच्या शुभ कार्याला, चांगल्या कार्याला परिपक्वता येत नाही. परिपक्वता येणे म्हणजे काय? परिपक्व होणे म्हणजे पूर्ण वाढ होणे. म्हणजे त्याचे जे चांगले कर्म आहेत त्या चांगल्या कर्माची जोपर्यंत पूर्ण वाढ होत नाही
तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही, सज्जन म्हणजे सद्वर्तनी किंवा चांगले वागणारा जो मनुष्य आहे, अशा माणसालाही दुर्दिन भोगावे लागतात, म्हणजे वाईट दिवस भोगावे लागतात. परंतु त्यांचे शुभ कार्य परिपक्व झाले की, म्हणजे त्यांचे शुभ कार्य, चांगले कार्य परिपक्व झाले म्हणजे त्याची पूर्ण वाढ झाली की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात, आनंदाचे दिवस दिसू लागतात. ते मला बरोबर साधणार नाही, म्हणजे ते मला येणार नाही, ते मला प्राप्त करता येणार नाही, असे माणसाने शुभ कर्मासंबंधी, चांगल्या कर्मासंबंधी कधीच बोलू नये. थेंब पडून पात्र भरते, थेंबाथेंबाने भांडे भरते. सुज्ञ मनुष्य म्हणजे ज्ञानी मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो, तो संपूर्णपणे चांगला होतो. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा म्हणजे सदाचाराचा, चांगल्या आचरणाचा सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शीलाचा सुवास उच्च पदावर दरवळत जातो. दरवळणे म्हणजे दूरवर पसरणे, फैलणे, म्हणजेच त्याच्या शीलाचा सुवास, त्याच्या सदाचरणाचा, त्याच्या चांगल्या वागणुकीचा सुवास म्हणजे त्याची कीर्ती उच्चपदी दरवळत जाते, म्हणजे उच्चपदी त्याची कीर्ती पसरते. अशुभ हे क्षुद्र समजा. अशुभ म्हणजे अपवित्र किंवा जे वाईट आहे ते. अशुभ हे क्षुद्र समजा. क्षुद्र म्हणजे हलके, तुच्छ किंवा टाकून देण्यायोग्य असे समजा. ते मज करून घडणार नाही, म्हणजे अशुभ कार्य मज करून घडणार नाही असे म्हणा. ते वाईट कर्म, वाईट कार्य, अपवित्र कार्य मजकडून, माझ्याकडून घडणार नाही असे म्हणा. थेंबा थेंबाने भांडे भरते. थोडे अशुभ घडता ते वाढत राहते. तुम्ही जर थोडंसं अशुभ कार्य केलं, वाईट कार्य केलं तर ते वाढत राहते. ज्याच्या योगाने मागाहून म्हणजे मागून खेद किंवा खंत वाटते, दुःख वाटते, आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात, रडावे लागते आणि शोक करावा लागतो. शोक म्हणजे रडून दुःख व्यक्त करणे किंवा आकांत करणे, रडारड करणे म्हणजे शोक करणे. असा शोक करावा लागतो. असे काम करणे बरे नाही, चांगले नाही. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला, दुष्टपणे म्हणजे वाईटपणाने तो बोलू लागला किंवा वागू लागला, तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते, त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते. दुःख त्याचा पाठलाग करत राहते. पापाला अनुसरू नका. पाप म्हणजे वाईट कर्म. वाईट कर्माला अनुसरू नका, म्हणजे वाईट कर्माचे अनुसरण करू नका. वाईट मार्गाने जाऊ नका. या बाबतीत अनवधानी राहू नका. अनवधानी म्हणजे बेफिकीर किंवा बेपर्वा राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. मिथ्या म्हणजे असत्य किंवा खोट्या अशा कल्पना उराशी बाळगू नका, म्हणजे मनात ठेवू नका. दुर्विचारांचे दमन करून म्हणजे वाईट विचारांचे दमन करून, दमन करणे म्हणजे दाबून टाकणे, शांत करणे किंवा ताब्यात ठेवणे. अशा वाईट विचारांचे दमन करून म्हणजे वाईट विचार आपल्या ताब्यात ठेवून त्यांना दाबून टाकून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा म्हणजे घाई करा. जो शुभ कर्मात, चांगल्या कर्मात मागासलेला राहतो, मागासलेला म्हणजे मागे पडलेला किंवा मागे राहिलेला, असा जो चांगल्या कर्मात, चांगल्या कार्यात मागे राहतो, त्याचे मन पापामध्ये म्हणजे वाईट कर्मामध्ये रममान होते, रमते. जे कृत्य केले असता खेद वा खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात, रडावे लागते आणि शोक करावा लागतो, ते काम करणे इष्ट नव्हे. इष्ट म्हणजे कल्याणकारी, फायदेशीर किंवा योग्य नव्हे.
पाप कर्म करणाऱ्याला म्हणजेच वाईट कर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे, त्याचे वाईट कर्म पक्व झाली नाहीत, परिपक्व झाली नाहीत, त्या पापांची पूर्ण वाढ झाली नाही, तोपर्यंत त्याला सुख दिसत राहते. परंतु ज्यावेळी त्याची पापे, त्याची वाईट कर्मे परिपक्व होतात, म्हणजे त्यांची पूर्ण वाढ होते, त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. अशुभ मजपर्यंत म्हणजे माझ्यापर्यंत येऊन भिडणार नाही, वाईट कर्म माझ्यापर्यंत येऊन भिडणार नाही, असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. अशुभ म्हणजे वाईट कर्माला माणसाने कमी लेखू नये. थेंबा थेंबाने भांडे भरते. अगदी अल्प अल्प म्हणजे थोडे थोडे दुष्कृत्य करता करता, थोडे थोडे वाईट कर्म करता करता मनुष्य, मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून, वाईट कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून, परावृत्त करणे म्हणजे उलटणे, बदलणे किंवा फिरवणे, वाईट कर्मापासून आपले विचार फिरवून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती म्हणजे आपल्या वागणुकीचा स्वभाव शुभ कर्मात वाढविण्याची त्वरा करावी, म्हणजे घाई करावी. जर माणूस शुभ कर्म आचरण्यात आळस करू लागला, चांगले कर्म करण्यात त्याला आळस वाटू लागला, तर त्याचे मन अशुभामध्ये रममान होते, म्हणजे वाईट कर्मामध्ये रममान होते. माणसाने एकदा पाप केले, चुकून त्याच्याकडून पाप झाले, तरी त्याने परत परत पाप करू नये, नेहमी नेहमी पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते, दुःख देणारी होते. कुशल कर्म करीत जा. कुशल म्हणजे चांगले किंवा हितकारक कर्म करीत जा, हितकारक कामे करीत जा. अकुशल कर्म करू नका, म्हणजे वाईट किंवा अहितकारक कर्म करू नका. कुशल कर्मे करणारे इहलोकी म्हणजे याच लोकी, याच जगात, याच जन्मात धन्यता पावतात. कामुकतेने दुःख निपजते. कामुकता म्हणजे कामवासनेची भावना. ही जी कामवासनेची भावना आहे त्याने दुःख निपजते, म्हणजे दुःख जन्माला येते. कामुकतेने भय निपजते. कामवासनेच्या इच्छेने भय निपजते, म्हणजे भय जन्म घेते, भीती जन्म घेते. कामुकतेपासून मुक्त होतो, कामवासनेपासून मुक्त होतो, तो दुःख आणि भय यांपासून विमुक्त होतो. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले म्हणजे समजले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे बौद्ध विचारानुसार माणसाच्या मनातील सर्व इच्छा, भ्रम, माया यांची संपूर्ण आग विझल्यावर माणसाच्या मनाला लाभणारी संपूर्ण शांतता म्हणजे निब्बाण होय. हे सर्व समजल्यानंतर निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते. वज्र म्हणजे हातात पकडता येण्यासारखे धातूचे शस्त्र. हे शस्त्र मौल्यवान रत्नाचा भंग करते. रत्न म्हणजे मौल्यवान खळा किंवा हिरा. हे वज्र भंग करते, म्हणजे हिऱ्याला किंवा मौल्यवान खळ्याला हे वज्र तोडून टाकू शकते, त्याचा भंग करते. तसे स्वनिर्मित म्हणजे आपण स्वतः निर्माण केलेले, स्वपोषित म्हणजे आपण स्वतः पोषण केलेले पाप कर्त्याचा नाश करते. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता, लता म्हणजे वेल, वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो, दुष्टपणा म्हणजे वाईट वर्तन करण्याचा स्वभाव असा ज्याच्या अंगी असतो, तो त्याच्या शत्रूलाही, त्याच्या स्वतःच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला म्हणजे वाईट गतीला स्वतःला नेऊन पोहोचवितो.
त्याची अशी अधोगती होते, अशी वाईट स्थिती होते की त्याच्या शत्रूलाही आनंद वाटतो. दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये. मारक म्हणजे मारणारे, म्हणजेच नुकसानदायक ठरणारी कृत्ये, कामे माणसाला सहज करता येतात. जे दुष्कृत्य आहे, जे वाईट कृत्य आहे, जे स्वतःसाठी घातक आहे, मारक आहे, अशी कृत्ये माणसाला सहज करता येतात. त्याला विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. परंतु जी उपकारक म्हणजे उपकार करणारी आणि हितकारक म्हणजे फायदेशीर कृत्ये असतात, जी फायदेशीर कामे असतात, ती मात्र करायला कठीण असतात. विशेष प्रयत्नाने ती करावी लागतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.